महिला सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने ठाणे शहरात आज एक महत्त्वाचा टप्पा पार पडला। एस.व्ही. ताम्हणकर ही 1942 सालापासून सांगली येथे सुरू झालेली शिलाई मशीन व एम्ब्रॉयडरी मशीन विक्रीची परंपरा महाराष्ट्रभर विस्तारली आहे आणि अशातच आज अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर ठाण्यात नवीन शाखेचं उद्घाटन ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। यावेळी नगरसेविका मृणाल पेंडसे, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, समाजसेवक भूषण पाटील तसेच उद्योजक गणेश दरेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। उद्योग क्षेत्रातील महिला व पुरुषांना शिलाई व्यवसाय, एम्ब्रॉयडरी व आरी वर्क अशी सर्व कामे करणाऱ्या मशीन विक्रीचे हे भव्य शोरूम ठाण्यातील टेंभी नाका येथे सुरू आहे। येथे व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि मशीन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। त्यामुळे हा उपक्रम ठाणेकरांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल। सर्वांना नमस्कार। अक्षय तृतीयाच्या सर्वांना माझ्याकडून ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा। तुमच्या जीवनात सुख समृद्धी यश या अक्षय तृतीयाच्या निमित्ताने भरभरून येवो ही माझी मनापासून इच्छा। आज आपण शिलाई मशीन आणि एम्ब्रॉयडरी मशीन्स आणि स्विस मशीन ह्या 1942 पासून विश्वसनीय परंपरा जपत एस.व्ही. ताम्हणकर हे जे आपले उद्योजक होते त्यांचे नातू मला वाटतं आणि त्यांची नातसून या दोघांनी ही परंपरा तशीच चालू ठेवली आहे। आज टेंभी नाका येथे तिसरी शाखा ओपन झाली आहे आणि मला वाटतं महिला सक्षमीकरण या माध्यमातून खरं तर महिलांना एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्या ठाणे शहरासाठी मिळालेला आहे। याच्यातून अनेक महिलांना उद्योग आपल्याला साधता येईल। मला असं वाटतं की लवकरच आपण हे आपल्या पेजला याची माहिती सर्व देऊ। त्यांनाही ताम्हणकरांना पण मी विनंती करेल की प्रत्येक प्रभागामध्ये आज आपल्या इकडे 33 प्रभाग आहेत ठाणे शहरात, तर जेवढ्या पण आपल्या 132 नगरसेवक आहेत तर त्या महिला आणि जेंट्स आपले दोन्ही मिळून यांना पण ही माहिती देण्यात यावी, जेणेकरून त्यांच्या प्रभागामध्ये ज्या महिला असतील ज्यांना काहीतरी व्यवसाय करण्याची इच्छा आहे तर मला वाटतं हा व्यवसाय खूप चांगला व्यवसाय आहे। आणि याच्या आधी एम्ब्रॉयडरी म्हणजे 8-8 तास एक एम्ब्रॉयडरी करण्यासाठी लागत होती, ती कुठेतरी तो वेळ महिलांचा कमी होईल आणि ही जी मशीन आपण इथे बघतोय ती आपल्याला उपलब्ध करून देण्याचं काम ताम्हणकर दादा आपल्याला मदत करतील। याच्यातून लोन सुद्धा मला वाटतं लोनसाठी पण त्याची मदत होईल आपल्याला आणि तुम्ही तुमचा व्यवसाय उत्तम प्रकारे चालू करू शकता। पूर्ण ठाणेकरांना विनंती करेल मी की तुम्ही या ताम्हणकर टेंभी नाका येथे भेट देऊन सगळ्या उपाययोजना कशा काय आहेत त्या जाणून घ्या आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा अक्षय तृतीयेच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। सगळ्यात प्रथम तर अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते। 1942 साली सांगली इथे एक छोटंसं रोपटं लावलं होतं एम्ब्रॉयडरी मशीनचं, एम्ब्रॉयडरी शिकवण्याचं, आणि त्याचं मला असं वाटतं की एक वटवृक्षात रूपांतर झालंय आणि चौथी शाखा आज ताम्हणकरजी आणि त्यांच्या मिसेस यांनी ठाणे इथे सुरू केलेली आहे। आणि आपण नेहमी महिला सक्षमीकरणाबद्दल बोलत असतो, पण महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरुवात या लोकांनी केली असं मला वाटतं, कारण एम्ब्रॉयडरी मशीन म्हणजे पूर्वी जे हाताने वर्क केलं जायचं ते आता आधुनिक पद्धतीने आपण मशीनवरती ते वर्क केलं जातं। आणि तसंच या उद्योगासाठी शासनाचे निधी कसा मिळू शकतो किंवा अनुदान कसं मिळतं याची देखील माहिती हे आपल्याला देत असतात। त्यामुळे मी सगळ्या ठाणेकर महिलांना हेच सांगेन की याचा जास्तीत जास्त लाभ घ्या आणि जास्तीत जास्त उद्योजिका या निमित्ताने आपल्या ठाण्यामध्ये तयार होऊ देत। आणि आत्ताच महापौर मॅडमच्या हस्ते या छोट्याशा फॅक्टरी आउटलेटचं उद्घाटन झालेलं आहे आणि आत्ताच आम्ही चर्चा केली तर महापौर मॅडम देखील हेच म्हणाल्या की आपण आपल्या ठाणेकर महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग ठेवूया किंवा शासनाचं अनुदान कसं मिळतं याचं त्यांना मार्गदर्शन करूया आणि या निमित्ताने महिलांना रोजगाराची एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली असं मला वाटतं। आणि ठाणेकर नेहमीच चांगल्या गोष्टींना पाठिंबा देतात, त्याच्यामुळे आम्ही या सगळ्याचं स्वागतच करतो आणि यांच्या या सगळ्या छान गोष्टीच्या मागे आम्ही सगळे ठामपणे उभे आहोत। त्यामुळे येणाऱ्या भविष्यात जर तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही सगळे तुमच्या बरोबर नक्की आहोत। आणि परत एकदा तुमचं मनापासून अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते। धन्यवाद। सर्व ठाणेकरांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। आत्ता जे आपण आउटलेट इथे ठाण्यामध्ये चालू केलंय ते मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी इथे आपण आता आउटलेट चालू केलंय। एस.व्ही. ताम्हणकर आमची ब्रँच 1942 पासून सांगली, पुणे आणि आता आम्ही ठाण्यात चालू केलेलं आहे। स्विंग मशीन्स, एम्ब्रॉयडरी मशीन्स, ॲटो झिगझॅग मशीन्स या सर्व मशीन्स एकाच छताखाली मिळण्यासाठी हे ठाण्यामध्ये आता आउटलेट आम्ही चालू केलेला आहे। एम्ब्रॉयडरी मशीन हा जो सगळ्यात अवघड विषय वाटतो, घरच्या महिलांना एम्ब्रॉयडरी करणं, आरी वर्क करणं हे जे खूप अवघड वाटतं, काही दिवस 5-5, 7-7 दिवस एम्ब्रॉयडरी करण्यासाठी, आरी वर्क करण्यासाठी जे आता ते घालतात, प्लस ह्या सगळ्या गोष्टी वाचण्यासाठी
आता हे जे मशीन आपण लॉन्च केलेलं आहे याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी आणि आरीवर्क दोन्ही कामं एकत्र होतात. 8-8 दिवस ज्या डिझाईनला जे काम करण्यासाठी ब्लाऊज, घागरा, शरारा, वन पीस हे करण्यासाठी 8-8 दिवस जिथे लागतात ते हे मशीन 8 तासामध्ये करता येतं. आता ह्याचं सगळ्याचं ट्रेनिंग, ह्याचं मार्गदर्शन, मशीन कशा पद्धतीनं मिळेल, सुलभ हप्त्याने कसं मिळेल किंवा ह्या शासनाच्या अनुदानाच्या योजना कशा मिळतील याचं सगळ्याचं मार्गदर्शन तुम्हाला इथं आम्ही नक्की करू. भरपूर मॉडेल्स इथे उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला मशीन्स बघता येईल, इथे स्वतः तुम्हाला मशीन ट्रेनिंग घेता येईल, इथं मशीनचं सगळं काम कसं चालतं हे तुम्हाला इथे बघता देखील येईल. तर त्याबरोबर सर्व प्रकारच्या स्विंग मशीन्स, एम्ब्रॉयडरी मशीन, पिकोफॉल मशीन, टेलरिंगसाठी लागणाऱ्या हायस्पीड मशीन या देखील तुम्हाला इथं उपलब्ध होईल. आणि जे काम तुम्हाला काही 2-4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस हे जे काम तुम्हाला लागतं ते सगळं काम इथं काही तासांमध्ये तुम्हाला कसं करता येईल. जर एक जरी ब्लाऊज तुम्ही घरातनं शिवलात आणि घरातनं जर एम्ब्रॉयडरी करू शकलात, आरीवर्क करू शकलात तर तुमचा बँकेचा हप्ता सहज भरू शकता. असं या मशीनवर तुम्ही उत्पन्न मिळवू शकता. या खूप चांगल्या रोजगाराच्या संधी आहेत. घरचं काम सांभाळून, घरातल्या मुलाबाळांचं काम सांभाळून तुम्ही हा रोजगार नक्की करू शकता, हा उद्योग नक्की करू शकता. सो आम्ही असं तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही लवकरात लवकर ठाण्याच्या टेंबी नाक्यावर सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर ग्रीन गुरुच्या गल्लीमध्ये आतमध्ये इथं आम्ही शॉप चालू केलेलं आहे. इथं या, इथे तुम्हाला सगळ्या मशीन्स बघता येतील, माहिती घेता येईल आणि याचा नक्की सर्व ठाणेकर, मुंबईकर आणि रायगडच्या सर्व आमच्या ग्राहकांनी लाभ घ्यावा अशी आमची इच्छा आहे. तर परत एकदा आमच्या सर्व ग्राहकांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला जसं वेळ मिळेल तसे तुम्ही इथं या आणि माहिती घ्या. आमचे अमोलदादा आणि आमचं तामणकर परिवार हे आमचं एक खूप जवळचं आणि जिव्हाळ्याचं नातं आहे. अमोलदादा हा बिझनेस जवळजवळ त्यांच्या आजोबांपासून म्हणजे त्यांच्या परंपरागत केला जातो, पण त्यांनी याच्यामध्ये ह्या क्षेत्रामध्ये फार वाढ केली आणि त्यांनी कुठेतरी एम्ब्रॉयडरी आणि ह्या सगळ्या शासकीय महिलांच्या योजना ह्या सगळ्यामध्ये त्यांनी खूप वृद्धी केली. ही जवळजवळ 3री ब्रांच आहे आणि पुढच्या अगदी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये लाईनअप ब्रांचमध्ये आहेत आणि हा व्यवसाय एक मराठी उद्योजक करतोय आणि प्लस हा महाराष्ट्रभर ते पूर्ण कव्हर करतात ह्याच्या माध्यमातून आणि हजारो महिलांना ते एक व्यावसायिक वृद्धी किंवा त्यांचं घर चालवण्यासाठी एक प्रोत्साहन त्यांच्यामार्फत दिलं जातं. तर तुम्ही बघाल ही मशीन आता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलं असेल की ह्या सगळ्या ज्या मशीन्स आहेत ह्या सगळ्या मशीन अगदी एक नाममात्र दरामध्ये तुम्ही शासकीय योजना किंवा लोन ह्या सगळ्या करू शकता. प्लस ह्याचा मोबदला जो मिळणार आहे हा महिलांना खूप जास्तीचा मिळणार आहे, कारण की एखादा नॉर्मल ब्लाऊज शिवणं आणि एखादा एम्ब्रॉयडरी करून शिवून देणं ह्याच्यामध्ये नक्कीच त्यांना जास्तीचे पैसे मिळत असतील. प्लस त्याच्यामध्ये वेगवेगळी महिलांना लागणारी व्हरायटी, डिझायनर ब्लाऊज वगैरे सगळं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता. त्यामुळे मी ठाणेकर आणि ते मगाचपासून एक जिल्हा विसरतात, पालघर, रायगड, ठाणे आणि मुंबई. ह्या पालघरपासून साठी आहे हा विषय. तर त्या सगळ्या लोकांनी ह्या ठिकाणी व्हिजिट करावं आणि जास्तीत जास्त माहिती घेतली तर खरोखर जर ज्यांना व्यवसाय करायचा पण सुचत नाही कसा करू, काय करू, सुरुवात कुठून करू, त्यासाठी एक खूप सुवर्ण संधी आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती हा एक मोठं सुवर्ण संधी ते घेऊन आलेत उद्योजकांसाठी. ते ठाणे लाईव्हच्या माध्यमातून मला सांगू इच्छितो. थँक्यू. नक्कीच आपल्यासोबत मॅडम आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. मॅडम, इतका सुंदर प्रवास आहे, सगळ्यांनी वर्णन केलंच आहे. ही नवी वाटचाल सुरू होते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी जुई तामणकर. महिलेला अनादी काळापासूनच अष्टभुजा म्हणून संबोधलं जातं. तर त्या अष्टभुजा ह्या जी काही युक्ती आहे त्याचा आपण पूर्णपणे सार्थ अभिमान ठेवून आपण अनेक जी काही उद्योगाची साधनं आहेत, व्यवसायाभिमुख होणारी साधनं आहेत त्याचा जरूर लाभ घ्यावा. आपण टेलरिंग व्यवसाय करत असाल, उत्तम गृहिणी असाल, उत्तम पालक असाल तर हे एक अजून एक तुमच्यामध्ये ॲड ऑन फीचर आहे की तुम्ही एक उत्तम एम्ब्रॉयडरी करून देणाऱ्या आणि व्यवसायासाठी त्याचा उपयोग करून घेणारी महिला होऊ शकता. तर आपल्या भावी वाटचालीसाठी आणि सक्षमीकरणासाठी आणि सबलीकरणासाठी ही फक्त नावं न ऐकता त्याचा सार्थ उपयोग करून आज आपल्या आयुष्यात एक नवीन संधी आपण शोधूयात आणि नवीन दिशा आपल्या व्यवसायाला देऊयात. आणि ठाणेकरांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा.